नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इंडियन पॉलिटीच्या शॉर्ट नोट्स पाहणार आहोत। त्यामध्ये राज्याचा महाधिवक्ता या टॉपिकवर अभ्यास करणार आहोत। हा टॉपिक जरी छोटा असेल तरी यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। राज्याचा महाधिवक्ता हा राजघटनेत कलम 165 मध्ये तरतूद केलेली आहे। हा राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो। त्याचबरोबर केंद्र स्तरावर महान्यायाधीशास जे स्थान असते ते स्थान राज्य स्तरावर महाधिवक्त्यास असते, हे आपल्याला माहीतच आहे। राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करतात। त्याचबरोबर उच्च न्यायालयाची जी पात्रता असते न्यायाधीश बनण्यासाठी, तीच पात्रता महाधिवक्ता बनण्यासाठी लागत असते। म्हणजेच तो भारतीय नागरिक असावा व त्याने किमान 10 वर्ष वकिलीचा अनुभव किंवा न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे। यावर आयोग प्रश्न विचारतो, म्हणून या 3 पॉइंट लक्षातच ठेवायचे। त्यानंतर महाधिवक्त्या कार्यकाळाची निश्चितता नसते। म्हणजेच काय म्हणता येईल तर राज्याच्या महाधिवक्त्याला राज्यपालाच्या इच्छेनुसार पदावर राहावं लागतं, त्याला ठराविक कार्यकाळ नसतो। यानंतर महाधिवक्त्याचे कर्तव्य किंवा कार्य काय असतात तर राज्यातील मुख्य कायदा अधिकारी म्हणून महाधिवक्ता कार्य करत असतो। राज्यपालाने त्यांच्याकडे पाठविलेल्या मुद्द्यांवर राज्य सरकारला कायदेविषयक सल्ला देत असतो। त्याचबरोबर राज्याने सोपविलेले कायदेविषयक स्वरूपातील कामे सर्व ते करीत असतात। त्याचबरोबर राज्यघटना किंवा इतर कायद्यातील त्यांच्यावर सोपवलेली कार्य ते करत असतात। अधिकृतरित्या कामे पार पाडण्यासाठी राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये बाजू मांडण्याचा महाधिवक्त्याला अधिकार आहे। शिवाय राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कामकाज किंवा विधिमंडळाच्या राज्य समितीमध्ये ते सदस्य असतात, त्यामध्ये ते बाजू मांडण्याचा व सहभागी होण्याचा त्यांना अधिकार आहे, पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही। राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार ते महाधिवक्त्यास मिळत असतात किंवा संरक्षणसुद्धा मिळत असते। शेवटी काय तर एक मोस्ट इम्पॉर्टंट हा चार्ट आहे। या चार्टला तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा महाधिवक्त्यावर येणारा एकही प्रश्न राहणार नाही। आता फास्ट रिकॅप। राज्यपालाद्वारे व त्यांच्याकडेच राजीनामा देण्याचा अधिकार महाधिवक्त्यास आहे। ते राज्याचे सर्वोच्च अधिकारी असतात, कायदेविषयक सल्लागारसुद्धा असतात। त्याचबरोबर त्यांना विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे, पण मतदान करण्याचा नाही। त्यांचा कार्यकाळ राजघटनेत सांगितलेला नाही। त्यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त होत असते। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी पात्रता लागते तीच त्यांच्याजवळ असणे आवश्यक असते। त्याचबरोबर कलम 177 हे राज्य विधिमंडळाची सभागृहे व समिती या संदर्भातील राज्यांच्या महाधिवक्त्याच्या अधिकाराशी संबंधित आहे। ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या की तुमचा हा टॉपिक एकदम ओके। शेवटी जाण्या अगोदर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, केलं नसेल तर जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। तुमचे विचार कमेंटद्वारे मला कळवत राहा, म्हणजे मला त्यातून प्रेरणा भेटत राहील।